जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सारंग। फेरीवाले रस्त्यावरून चालताना दुतर्फा असलेले त्यांचे ठेले, रेल्वे स्टेशन असो, बस स्टॉप असो, आज मुंबई असो, ठाणे किंवा नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, फेरीवाल्यांचा फेरा कुठेही चुकलेला नाही। फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर चालणं सुद्धा कठीण होतं, हे नेहमीचं चित्र। मात्र त्याच वेळेला गरीब असो की श्रीमंत, फेरीवाल्यांकडे खरेदी करत नाहीत असं घडत नाहीये। पालिका कधीतरी कारवाई करताना दिसते आणि नुकताच ठाणे आणि डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांविरोधात केली गेलेली कारवाई हे त्याचंच एक दुर्मिळ उदाहरण म्हणावं लागेल। मात्र यंदा उपायुक्तांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर आयुक्तांनी धडक कारवाई केली आणि यात रस्त्यावर उभे असलेले रिक्षाचालक सुद्धा सुटले नाहीत, ना सर्वसामान्य नागरिक। आयुक्तांच्या धडक कारवाईचा फटका हा नागरिकांना सुद्धा बसला। फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा पेटला, शिवसेनाही एका दिवसापुरती आक्रमक झाली। 2-3 दिवस रणकंदन पेटलं आणि परिस्थिती पुन्हा जैसे थेच। त्यामुळेच फेरीवाल्या आपल्यासाठी हे अनिवार्य झालेले आहेत का, हा प्रश्न भेडसावतोय। फेरीवाल्यांचा फेरा काही कमी होत नाहीये। फेरीवाल्यांच्या प्रश्नावर योग्य विचार करून कारवाई होताना दिसत नाहीये। त्यामुळे अचानक होणारी कडक कारवाई ही फक्त दाखवण्यापुरतीच आहे की काय, असा लक्षवेधी प्रश्न समोर येतोय आणि आज यावरच आपल्याला चर्चा करायची आहे। मुद्दे कोणते आहेत पाहूयात। फेरीवाल्यांविरोधातील कारवाईमध्ये सातत्य का नसतं? फेरीवाल्यांच्या त्रासाची झळ प्रशासनाला बसेपर्यंत गप्प बसणं हे कितपत योग्य आहे? फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना कायदा हाती घेणं हे योग्य आहे का? राजकारणी आणि नोकरशहांकडून फेरीवाल्यांना अभय दिलं जातंय का? आणि सामान्यांसाठी फेरीवाले हे अपरिहार्यच झालेले आहेत का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही फक्त दाखवण्यापुरतीच आहे का? तुम्ही तुमचं मत @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर नोंदवू शकता। आज हा मुद्दा चर्चेला यासाठी येतोय कारण फेरीवाल्यांकडून ठाणे पालिका उपायुक्तांना मारहाणीनंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वतः कारवाईसाठी रस्त्यावर उतरले। वाहनं पार्क करून गर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या रिक्षाचालकांना संजीव जयस्वाल यांनी जाब विचारला। रिक्षाचालकाला हुसकावून सुद्धा लावलं आणि एका कारमध्ये बसलेल्या तरुणाला देखील पोलिसांच्या मदतीनं संजीव जयस्वालांसमोर खेचून बाहेर काढण्यात आलं। गुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांचा, मात्र त्याचा त्रास रिक्षाचालक आणि सर्वसामान्यांना सोसावा लागला। तर डोंबिवलीमध्ये महापालिका फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचं सांगत शिवसेनेनं फेरीवाला हटाव आंदोलन केलं। युवा सेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना महिला आघाडीच्या महिला फेरीवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरल्या। डोंबिवली स्टेशन परिसरातल्या फेरीवाल्यांना त्यांनी हुसकावून लावलं। या गेल्या काही दिवसांमध्ये घटना ज्या घडतायत, फेरीवाल्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेताना जो दिसतोय त्या या घटना आपण पाहिलेल्या आहेत। या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची। आपल्या सोबत आहेत कविता गावण, ज्या शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख आहेत डोंबिवलीमधल्या। त्याच्यानंतर आपल्या सोबत आहेत मिलिंद सरदेशमुख, जे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत। याच्यानंतर आपल्यासोबत मानव फेरीवाले सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आहेत शौकत मुलानी। याच्यानंतर आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते निलेश आंबेकर आणि यानंतर आपल्यासोबत आहेत नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडीकल पांडे मॅडम। मी सुरुवातीला जयश्री यांच्याकडे जाते, जयश्री मॅडम यांच्याकडे जाते, पण मला पाचही जणांना एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे चर्चेला सुरुवात करण्याआधी। मात्र सुरुवात करूया जयश्री मॅडम यांच्यापासून। फेरीवाले ही आपण सोय समजावी की समस्या? जयश्री मॅडम, फेरीवाले ही समस्या केव्हा होते? जेव्हा अधिकृत आणि अनधिकृत हा प्रश्न येतो। मला वाटतं हा अधिकृत आणि अनधिकृत हा प्रश्न जर मुळातच सोडवला, अनधिकृत फेरीवाल्यांना जर बसूच दिलं नाही, तर हा प्रश्न कधीही उद्भवणार नाही। कारण फेरीवाल्यांची सोय सामान्य माणसांना सुद्धा असते, पण त्यांचं जसं आम्ही मागणी केली होती की त्यांचा एक झोन बनवा, जी मागणी खूप वर्ष आहे पण ज्याच्यावरती काही निर्णय होत नाही। फेरीवाल्यांचा जर एक झोन बनवला, त्यांना जर व्यवस्थित लायसन्स दिली आणि आणखी फेरीवाली येऊ नयेत अनधिकृत, ही जर व्यवस्था पालिकेने व्यवस्थितपणे केली तर हा प्रश्न येणार नाही। मग फेरीवाले हे सोयीचेच ठरतील। मला आता मिलिंद सरदेशमुख यांच्याकडे जायचं आहे। मिलिंदजी, काय सांगाल, फेरीवाले ही सोय की समस्या? फेरीवाल्यांच्या संदर्भात शासनाची जी धोरणं आहेत त्या धोरणाला अनुसरून जर कार्य होत राहिली
तर अधिक योग्य. पण अनधिकृत ठिकाणी प्रशासनाला कार्यवाही करण्यासाठी जी आज ससे होलपट होते आहे, जी मारहाण होते आहे, आणि या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्याला प्रशासन व्यवस्था नीट करण्यासाठी होणारी मारहाण ही योग्य नाही. त्यामुळे फेरीवाल्याच्या संदर्भात जे कायदे केलेले आहेत त्याची अंमलबजावणी करून या सगळ्या गोष्टी व्हाव्यात असं मला वाटतं. शौकत मुलानीची काय सांगाल, फेरीवाले ही सोय की समस्या? फेरीवाले आज हे ग्रामपंचायतपासून हे चाललेलं आहे की ठाण्यामध्ये मी एकमेव विस्तारित तिथला आहे. 5 पैसे, 10 पैसे, 12 पैसे पावती, हे सर्व 15 पैसे पावती. आणि पहिली तर मुळात गोष्ट असं आहे की ठाणे सेंटर पॉईंटमधला जसा नौपाडा प्रभाग समितीमध्ये पूर्वी 36 पैकी 2 रोड फेरीवाले क्षेत्र सुटले होते. माझा हा लढा कमीत कमीत 20 वर्षाचा लढा आहे. जेव्हा त्यांना ते बसवायचं नव्हतं तर तात्कालीन आयुक्त AR राजू साहेबांनी रोड सोडता होता, त्यांना ठराव दिले, टेंडर दिले, कंपनीला फॉर्म वितरण केले. त्या टायमाला पण ह्या फेरीवाल्यांची पैशाची उधळपट्टी केली. आशिम गुप्ता साहेबांनी पण तेच केलं की जुने ठाणे महानगरपालिकेमध्ये होकस प्लाझा झोन, पुढच्या आठवड्यामध्ये ओळखपत्र, विक्रीपत्र, हे चुकीचं आहे ना. काय कुठंतरी ह्याला जसं महाराष्ट्र राज्य शासनाने ज्या टायमाला 2015ला अधिसूचना हरकती मागवले होते, तर त्या टायमाला उपसचिव होते गोखले साहेब, बोबडे शौकत, साहेब. या मुद्द्यांवर आपल्याला यायचं, या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. मात्र मी जो विचारलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर, ही सोय की समस्या? नाही, समस्या आणि सोयी आता नाण्याची दोन्ही बाजून जर बघितलं, शासनाने आणि प्रशासनाने जर हे धोरण जर आखणी जर केलं काय, तर ह्याच्यावरती बराचसा अंकुश येऊ शकतो काय. पण ते आपल्याला करायचं नाही आहे. काही असे सर्व त्याच्यामध्ये सहभागी आहेत. पैसा बेकायदेशीर कमवायचं आणि गोरगरिबांना मारून टाकायचं, हे कुठपर्यंत योग्य आहे? आता माझीच मानव फेरीवाला सामाजिक संस्थेची सदस्य, ती माझी बहीण, आमचा लहानपण संगत गेलेला आहे. तर संजय हेरवाडे, त्यानंतर गायकवाड, झुंजार परदेशी, एक वैयक्तिक चाळीमध्ये घुसून हे आतंकवादीसारखा लाठीचार्ज करणं हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि आता मी त्याच्या संदर्भात मी एक नोटीस पण दिलेली आहे मुख्य न्यायाधीशला ठाण्याचे आणि जिल्हा अधिकारी साहेबांना. काय 48 तासाच्यामध्ये आमची फिर्याद जर नाही झाली तर आम्ही ह्याचा इशारा पुढे देणार आहेत आम्ही. आणि मुलानीजी तुमच्याकडे येते, कविताजी, फेरीवाले ही सोय की समस्या? सोय कधी होती? जेव्हा 10 वर्षापूर्वी जेव्हा कमी बसत होते फेरीवाले तेव्हा होती. पण आता एक इंच सुद्धा जागा सोडत नाही फेरीवाले. तर आता ती पूर्णपणे समस्या झाली आहे आणि त्या समस्या पब्लिकना भोगावे लागत आहेत. महिलांना त्रास होतो, त्यांना प्रेग्नंट वुमन असतात, कॉलेजला जाणाऱ्या मुली असतात, वृद्ध आपले ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांना समस्या वाढलेल्या आहेत. त्यांच्या समस्याकडे कोण बघणार आहे? ठीक आहे, मला आता निलेश आंबेकर यांच्याकडे जायचं आहे. निलेशजी, फेरीवाले ही सोय की समस्या? श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत प्रत्येक जण फेरीवाल्यांकडून खरेदी करत असतो. बरोबर. प्रत्येक नागरिक आज ना उद्या प्रत्येक जण करत असतो. ती प्रत्येकाची सोय आहे. पण प्रशासनाचं, सरकारचं आणि स्थानिक जे तिथले लोक आहेत ह्यांच्या युतीमुळे ही समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनधिकृत फेरीवाले जे आता वाढलेले आहेत आणि आता सगळ्यांना त्याचा त्रास व्हायला लागला आहे. तर याच्यावर समन्वय समिती नेमून त्याचं निराकरण केलं गेलं पाहिजे. बरोबर. मला मिलिंदजी यांच्याकडे जायचं आहे. मिलिंदजी, आपण सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. प्रशासनाचा कुठेतरी अंकुश राहिलेला नाहीये, त्याच्यामुळे फेरीवाल्यांचं अशा पद्धतीनं फोफावत चाललंय. फेरीवाल्यांचं फोफावत चाललंय म्हणण्यापेक्षा प्रशासनाकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी करणं, प्रशासन व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी काही गोष्टी कार्यवाही करणं आवश्यक असतं. अशा वेळेला स्थानिकांचा, तिथल्या नागरिकांचा या प्रशासन प्रमुखाला आणि तिथल्या व्यवस्थेला मदत करणं हे पहिलं कर्तव्य आहे. असं होताना दिसत नाही. आणि हल्ली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती जे हल्ले आपण गेल्या काही महिन्यात आणि काही वर्षात बघतो आहोत की हाकनाक बळी जातोय त्या सरकारी कर्मचाऱ्यांचा. आणि सरकारी कर्मचारी आपली कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारचे हल्ले होणं, मिलिंदजी, कारवाई व्हावी ना. कारवाईला कोण नाही म्हणते? अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रशासनानं कारवाई ही केलीच पाहिजे. मात्र अचानक अशा पद्धतीने ज्या वेळेला कारवाई होते तेव्हा प्रश्न पडतो की नेमकं चाललंय काय? अचानक अशी कार्यवाही कधी होत नाही. पण फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्र, एकदा जर एखादी एरिया प्रोहिबिटेड ठेवली तर त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी किंवा फेरीवाल्यांनी सुद्धा बसू नये. अशी अनेक उदाहरणं देता येतील की ज्या ठिकाणी फेरीवाला क्षेत्रातच आज उद्योग होत आहेत, आज लोक बसताना दिसत आहेत. मग अशा वेळेला
अनाधिकृत ठिकाणी बसायचं आणि सर्वसामान्य लोकांची गैरसोय होईल अशा प्रकारे झालं आणि त्याच्यावरती जर कार्यवाही झाली तर प्रशासनाच्या नावाने किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्याला मारहाण करणं हे संयुक्तिक वाटत नाही. शौकत मुलानीजी, काय उत्तर आहे तुमचं याच्याकडे? एक मिनिट. हां, आता बघा मॅडम, की ज्या टायमाला एक वर्तमानपत्रामध्ये बातमी लागली होती की 866 फेरीवाले हे आणि त्यांच्या प्रतिनिधी जे पावती वसुली करतात त्यांच्या माध्यमिकमधनं त्यांना ते द्यायचं होतं की 900 रुपये भरून हे रजिस्ट्रेशन व्हा. किती? 866 फेरीवाले काय. आणि त्या टायमाला मी गावी होतो, मला फोन आला, मी लगेच सर्व फेरीवाल्यांना मी सूचना दिली, जेव्हा कर्तव्य त्यांचं होतं. आणि दुसरी गोष्ट, परवाची निंदनीय घटना घडलेली आहे की चाळीमध्ये शिरून एक मातृदिवशी त्या टायमाला आमच्या अनिता यादवला ही लाठीचार्ज झाली. ही एक पब्लिक प्लेस ऑफिसर जेव्हा एक महिलांवरती मातृदिवशी मला लाठीचार्ज करतोय, हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि त्यासाठी या फेरीवाल्यांसाठी माझे आता मी डिस्ट्रिक्ट जजला पण पत्र दिलं आहे. 48 तासाच्या आतमध्ये माझी फिर्याद जर नाही झाली तुम्ही पुढचा इशारा, मी आणि माझी बहीण आम्ही उपोषणाला बसणार आहे. जयश्रीजी, बघा आता आपण त्या दिवशी आपण पाहिलेलं आहे की ठाण्यामध्ये कशा पद्धतीनं कारवाई झालेली आहे. आयुक्त जे आहे ते स्वतः रस्त्यावर उतरलेले होते, मात्र सर्वसामान्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. नाही, मगाशी मिलिंदजी यांनी अधिकाऱ्यांची बाजू मांडली. हां. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, जर कायदा व्यवस्थित आहे आपला आणि कायद्याने कुठे बसायचं आणि कुठे नाही बसायचं हे जर व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि जर फेरीवाले रस्त्यावर दिसत आहेत तर तेच अधिकारी त्याच रस्त्यावरनं रोज जात असतात, त्यांना दिसत नाहीत का फेरीवाले बसलेले? आणि तुम्ही असं सांगताय की सामान्य माणसांनी लक्ष ठेवायला पाहिजे. सामान्य माणसांनी का लक्ष ठेवायला पाहिजे? तुम्हाला अधिकार पदावर बसवलं आहे, तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं आहे, तुम्हाला त्याचे पगार मिळतात. तुमचं हे काम आहे की तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी एक दिवस उठून तुम्ही करणार आणि उरले 364 दिवस हप्ते दिले जातात. पालिकेच्या अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात आमचा आरोप आहे, आणि सरकारी अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात. त्याच्याबद्दल कोण काय बोलणार? त्याच्याबद्दल कोणी का बोलत नाही आहे? फेरीवाल्यांवरती तुम्ही बोलणार, कारण फेरीवाल्यांना आज आवाज नाही आहे. फेरीवाले येतात, फेरीवाले अंगावर जातात, बरोबर आहे. आणि सामान्य माणसांनी म्हणे काळजी घ्यायला पाहिजे, त्यांनी आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे अधिकाऱ्यांना. पण अधिकाऱ्यांना सपोर्टची गरज काय आहे? तुमचा कायदा आहे. एक फेरीवाला दिसला, दुसरा फेरीवाला दिसला की तिथेच तुम्ही त्यांना उठवू शकता, पण तसं होत नाही ना. तुम्ही 100 फेरीवाल्यांना बसू देणार, त्यांच्याकडनं 364 दिवस हप्ते घेणार आणि 365व्या दिवशी तुम्हाला जाग येणार आणि मग तुम्ही फेरीवाल्यांना उठवत सुटणार, त्यांना वाटेल तसं मारत सुटणार आणि मग तुम्ही सामान्य माणसांना सांगणार की तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार. ही पद्धत नाही आहे, ही पद्धत चुकीची. आणि त्यामुळे जे अधिकाऱ्यांचं जे नेतृत्व करतात किंवा अधिकाऱ्यांना जे सांगतात त्यांनी आधी स्वतःला 4-3 बोटं सदी स्वतःकडे पण बघावी की आपले अधिकारी कुठे चुकत आहेत का, याची पण कधीतरी शहानिशा व्हायला पाहिजे मला वाटतं. मिलिंदजी, गंभीर आरोप आहे आता, आणि सर्वसामान्यांचा सुद्धा असाच प्रत्येक वेळेला आरोप होताना दिसतो की अधिकारी जे आहेत ते हप्ते वसुली करतात, त्याच्यामुळे हे फेरीवाल्यांचं फोफावत चाललेलं आहे. निश्चितपणे जर असं होत असेल तर कुठलाही अधिकारी असो कर्मचारी असो, महाराष्ट्र नागरी सेवेच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती कार्यवाही होते. एखादा अधिकारी चुकीचा वागत असेल, एखादा कर्मचारी चुकीचा वागत असेल, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. पण त्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्यांची तक्रार करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुम्हाला त्याच्या संदर्भात आवाज उठवता येईल. एखादी गोष्ट होत नसेल तर त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात तुम्हाला तक्रार करता येते थेट वरपर्यंत. मग अशा वेळेला त्या एखादा अधिकारी भ्रष्ट असेल की एखादा कर्मचारी भ्रष्ट असेल तर त्याला त्याच्या कामात त्या भ्रष्ट वृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी तक्रारीची जागा उपलब्ध आहे. याचा अर्थ असा होत नाही की त्या तक्रारीच्या वरून त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला जीवानिशी मारणं किंवा त्याला हे करणं, हे याचा अर्थ असा होत नाही. म्हणून सर्वसामान्य लोकांनी, मागाशी मी एक मुद्दा अगदी प्रकर्षाने मांडला की सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी जे कायदे केलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचं काम फक्त प्रशासन यंत्रणेचंच नाही तर सर्वांचं आहे. त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य यासाठी अपेक्षित आहे आणि म्हणून अशा प्रकारे सहकार्य करून आपण लोकांनी, मात्र अधिकारी जे ते आपलं कर्तव्य बजावताना दिसत नाहीये ना, त्याच्यामुळे असे प्रकार घडताना दिसत आहेत. एखादा अधिकारी कर्तव्य बजावताना दिसणार नाही असं होईल, पण सर्वसामान्य तुम्ही बघत असाल तर अनेक अधिकारी कर्मचारी काम करतात म्हणून प्रशासन यंत्रणा लोकशाहीमध्ये गेली 50 वर्ष चांगल्या पद्धतीने म्हणून सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरावं लागतंय. जयश्रीजी, नाही, माझं म्हणणं आहे तुमची अधिकारी संघटना आहे संजीवजी, मिलिंदजी, तुमची अधिकारी संघटना आहे. तुम्हाला जर वाटत असेल की एखादा अधिकारी भ्रष्ट आहे तर तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली आहे कधी? येस. तुमची आज स्वतःची संघटना आहे आणि तुमच्या संघटनेतले अधिकारी ज्यांच्या कृपेने आज फेरीवाले बसत आहेत, तर एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात आजपर्यंत एखादी तक्रार तुम्ही केली आहेत का? सगळं सामान्य माणसांनीच करायचं. तुमची संघटना आहे स्वतःची. किंवा असं एखादं उदाहरण दाखवून द्या आम्हाला की एखादा भ्रष्ट अधिकारी आणि त्याच्या विरोधात कारवाई झाली आहे. प्रत्येक वेळेस सामान्य माणसांनी तक्रार करायची गरज नसते साहेब.
सगळं दिसतं ना उघड्या डोळ्यांनी आपल्याला. जयश्री तेव्हा जेव्हा उघड्या डोळ्यांनी जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट दिसते तेव्हा त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. असं एक उदाहरण आम्हाला दाखवा की अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. जयश्रीताई, मला मुद्दा हा मांडायचा आहे की एखादा अधिकारी भ्रष्ट असेल तर त्याच्यावरती कार्यवाही करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत प्रशासनामध्ये. तिथं जर तक्रार केली तर त्या तक्रारीची शहानिशा नाही झाली तर त्याला न्याय नाही मिळाला तर लोकशाही मार्गाने अनेक प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. मी अधिकारी संघटनेचं प्रतिनिधित्व करत नाही, मी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचं बृहन्मुंबईतल्या कर्मचारी संघटनेचं नेतृत्व करतो. पण आम्ही कधीही अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याच्या पाठीशी कधीही उभं राहिलो नाही, पुढेही उभं राहणार. तुम्ही पाठीशी उभं राहत नाही असं म्हणताय. सर्वसामान्य माणसानं तक्रार केली गेली पाहिजे, सर्वसामान्य माणसाकडून तक्रार आली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. म्हणूनच राजकीय पक्ष जे आहेत ते रस्त्यावर उतरतात. कविताजी, बरोबर आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा ह्यांच्याकडनं काय जर कामं होत नसेल तर हा असं आंदोलन तुम्ही नेहमीच बघायला मिळणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही म्हणताय की का एक दिवस केला आम्ही, पण एक दिवस नाही, आज पण आमच्या महिला त्या रस्त्यावर जाऊन त्या ह्यांच्या कर्मचाऱ्यांना मदत करतायत की काय, आणि वेळोवेळी त्यांना मदतीने पोलिसांना पण सांगतायत की तुम्ही हा वारंवार इथे केलं पाहिजे तरच हा इथे स्टॉप होणार ह्यांचा. बरं जयश्रीजी, मला ताई तुम्हाला एकच विचारायचं आहे की डोंबिवलीचे जे फेरीवाले तुम्ही हटवलेत ते गेले किती वर्ष बसलेत तिथे? मला वाटतं 5 वर्ष झाले, जास्ती झालेत ते. 5 वर्षात शिवसेनेने एकही आंदोलन केल्याचं आम्हाला आठवत नाही. केलंय, नाही मला आठवत नसेल बहुतेक, पण केलंय. सांगा ना, तारीख सांगा ना तुम्ही. हां, तारीख सांगा ना कधी आंदोलन. अच्छा, तारीख अशी आम्ही लिहून नाही ठेवत, पण आम्ही केलेले आहेत. नाही, जनतेला तर माहिती असेल ना, जनतेलाही टीव्हीवर यायला माहिती आहे पाहिजे. आणि कसं आहे, पोलीस स्टेशनलाही दरवेळेस माहिती आहे. निवडणुका आल्या की जेवढ्या- प्रत्येक पक्ष आता तर असेल निवडणुका आणि नाहीयेत. मला काय आता नाही, तर 2019च्या नाहीयेत. निवडणुका आल्या आहेत, मला मध्यवर्ती सांगा ना, आता निवडणुकीचे काय वारे निवडणुका वाहत आहेत आहेत. का? मध्यवर्ती निवडणुकीचे का? वारे वाहत आहेत. पोलीस 2019ला स्टेशनमध्ये निवडणुका आमच्या आल्या आहेत. complaint किती, आमचे आंदोलन किती हे जाऊन तुम्ही चेक करा ना. 5 त्याच्या तारीख वर्षात कशाला आम्हाला द्यायला पाहिजे? 5 वर्षात शिवसेनेला जर फेरीवाले हटवता येत नसतील तर कठीण आहे ना. मग तेच कविताजी, तर. कोणाची 5 वर्षात बाजू तुम्हाला घेण्याचा एकही प्रयत्न फेरीवाला नाहीये. आठवत मात्र नाही. ज्या वेळेला डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झालेली होती, अर्धा दिवस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संध्याकाळी पुन्हा फेरीवाले त्या ठिकाणी मग बसल्याचं पुन्हा पाहायला आम्ही गेलो मिळालं हे ना. तुम्हाला माहिती नाहीये. पण पुन्हा त्या ठिकाणी मग जर मग तेच शिवसेना अशा सांगते, पद्धतीने ही कमी फेरीवाल्यांच्या कोण विरोधात पडते? जर- प्रशासन कमी पडतो इथे. मग तुम्ही जर प्रशासन मग का कमी पडतंय? जसं आता प्रशासनाकडून आता मिलिंद सर देशमुख आपल्याकडे आहेत, तुम्ही जर इतर तक्रार त्यांच्याकडे दिली असती, केल्यात, हजारो केल्यात, त्याचे आमच्याकडे सगळे लेटर्स आहेत. मला मोलानी यांच्याकडे सुद्धा जायचंय, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात ते सुद्धा जाणून घ्यायचंय. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. फेरीवाल्यांच्या विरोधातली कारवाई ही फक्त दाखवण्यापुरतीच आहे का, हा आमचा लक्षवेधी प्रश्न आहे. आणि मला आता मुलानीजी यांच्याकडे जायचंय. मुलानीजी, मगाशी तुम्ही ऐकलेलं आहे कविता गावंडे यांनी काय म्हटलेलं आहे की शिवसेना ही आक्रमक झालेली होती आणि शिवसेनेकडून फेरीवाल्यांच्या विरोधात जे आहे ते आक्रमक पवित्रा त्यावेळेला उचलण्यात आलेला होता. मिलिंद यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं आहे. मात्र जर एकूण पाहिलं तर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करताना कायदा हाती घेणं हे योग्य वाटतं का? मॅडम, ह्या कायद्यावरती मी लक्ष वेधतो. हां, आता ज्या टायमाला परवा दिवशी मातृ दिवशी काय एक अनिता यादव म्हणून ह्यांच्यावरती लाठीचार्ज झाला आणि ते पण चाईमध्ये शिरून, ठीक आहे, ओके मॅडम, हां, गावधीची कारवाई झाली, संदीप मायवेला तिकडं मारहाण झाली, तिकडं लगेच FIR होते. आणि आमच्या बहिणीची FIR ह्यांना घ्यायला वेळ नाही. ठाणे नगर पोलीस स्टेशन थातूर मातूर उत्तर करतोय, वरिष्ठांचे आदेश, हे आदेश. आणि आजपर्यंत मी डिस्ट्रिक्ट जजला पत्र दिलं आहे, माझ्याकडे पत्र आहे अवेलेबल, सर्व पत्र आहेत. हे बघा मॅडम, हे दाखवतो मी. हे 48 तासाची मुदत दिलेली आहे आणि FIR पत्र आहे माझी, ही नोटीस आहे. काय एक महिलाला मारणं हे फार चुकीचं आहे, एक निंदनीय घटना आहे ही. काय एवढं सोपं नाही. आपण एकतर्फे महिलाचा आदर करतो, सर्व गोष्टी करतो, आपल्याला पण आया बहिणी आहेत, पण यासाठी आम्हाला FIR करण्यासाठी रात्री पहाटे 4 वाजेपासून आमची मुलं सर्व आम्ही सिव्हिलला होतो. आणि सिव्हिलमध्ये पण त्या माझ्या बहिणीला बेड असता आणि संदीप माईला VIP ट्रीटमेंट मिळते आणि आमच्या बहिणीला शासकीय रुग्णालयामध्ये रस्त्यावर टाकला जातो. ही कुठपर्यंत योग्य आहे महिलांचं? या सर्व बाबी आपल्याला मीडियाच्या माध्यमिकमधनं जसं त्यांनी बघितलं तसं, आणि माझा हा कार्य मोठा आहे, सर्वच आपले जीवाभावाचे आहेत, पण सर्व नाण्याची दोन्ही बाजू बघून बरोबर आहे. आज एक महिलाला मारहाण होते, कितीपर्यंत योग्य आहे? आणि 48 संपून गेले. आज मी पत्र तयाराला बसलो होतो, तर तिच्यात फोन आला आपल्या कार्यालयामध्ये की मुलानी साहेब तुम्ही इकडे या, तुमची कॉन्सर आहे. काय ती बहीण सोडली तिकडं, पत्र आहे माझ्याकडे मॅडम. मुलानीजी, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिलिंदजी यांच्याकडून जाणून घ्यायचंय. मात्र त्याआधी मला जायचंय निलेश आंबेकर यांच्याकडे. निलेशजी, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात. ज्या वेळेला पालिका अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीनं कारवाई झालेली होती, सर्वसामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागलेला होता,
तुम्ही सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेलेला होतात, काय अनुभव होता तुमचा? सर्वप्रथम पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हा ड्युटी ऑफिसरनी पत्र वाचलं, हा सांगितलं की हे आम्ही घेऊ शकत नाही, आम्हाला वरिष्ठांशी चर्चा करायला लागेल याच्याबद्दल, नंबर 1. म्हणून आम्हाला मायना खोडून परत त्यांनी सांगितलं की CP ऑफिसला तुम्ही द्या, तिकडून आमच्याकडे येईल. हा म्हणून आम्ही CP ऑफिसला दिलं. CP ऑफिसला दिल्यानंतर त्यांनी इनवर्डला घेतलं. 10:30 वाजता चालू झालं. माझा प्रश्न असा आहे, जर मी माझी तक्रार अर्ज, मी काही त्या अर्जावर ॲक्शन घ्या असा काय माझा आग्रह नव्हता, फक्त तुम्ही दाखल करून घ्या एवढंच मी त्यांना म्हटलं होतं. म्हणजे पत्रामध्ये एवढंच म्हटलं की याची कायदेशीर कारवाई करा, चौकशी करून, असा माझा मुद्दा होता. पण त्यांनी तक्रार दाखल न करता मला CP ऑफिसला पाठवलं. जर एका माणसाला CP ऑफिसला ह्या नुसता अर्ज देण्यासाठी जायचं असेल तर ठाणे नगर पोलीस स्टेशन का बंद करू नये? CP ऑफिसला जर जायचं असेल तर ठाण्यातला प्रत्येक नागरिक हा रोज जेव्हा केव्हा तक्रार करायची असेल तेव्हा CP ऑफिसला जाईल. हा जो मुद्दा आहे याच्यावर पोलीस प्रशासनाने उत्तर द्यावं. हे असं का घडलं? DCP झोनला सेकंड टाईम आम्ही परत द्यायला गेलो, परत पत्र त्यांनी नाही घेतलं. परत नगर पोलीस स्टेशनला आम्ही परत द्यायला गेलो, तेव्हाही नाही घेतलं. रात्री तिथल्या ऑफिसरचा फोन आला की तुम्हाला आता द्यायचं असेल तर तुम्ही उद्या या. हेलपाटे मारत राहायचे का आम्ही? म्हणजे मी होतो म्हणून मला त्यांनी तेवढं एंटरटेन केलं. अजून जर दुसरं कोण असतं तर त्याला फक्त फेऱ्या मारायला लागल्या असत्या. हे त्यातलं निर्विवाद सत्य आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हाय प्रोफाईल नाव आहे म्हणून दाखल करून घेतलं नाही, हा आरोप आहे माझा. मिलिंदजी, तुम्ही आज प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहात. या दोघांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत की सर्वसामान्य माणसाच्या तक्रारीकडे कुठल्याच प्रकारे लक्ष दिलं जात नाही. आता तुम्ही मगाशी जे म्हटलेलं होतं की तक्रारी दाखल करण्याच्या अनेक जे आहेत त्या सोयी आहेत, कुठे आहे सोय? ही तर गैरसोय दिसतीये. नाही, मुलाणी साहेबांचा जो मुद्दा आहे त्या केसमध्ये मला काय डिटेल माहीत नाही, त्यामुळे त्या विषयावर मला बोलणं संयुक्तिक होणार नाही. निलेशजी म्हणतायत त्याप्रमाणे तक्रार ही द्यायला गेल्यानंतर तक्रार घ्यायला पाहिजे, तशी यंत्रणा आहे, त्याच्या पुढची घ्यायला पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. पण सध्याचा जो ट्रेंड सुरू आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मारहाण, मग तो आरोग्य खात्यातला असू द्या, एखाद्या हॉस्पिटलमधला असू द्या, कृषी खात्यातला असू द्या, वाळूमाफी असू द्या, या ठिकाणी अधिकाऱ्यांना मारहाण हा तर मुद्दा आहे. माझं एक म्हणणं मी स्पष्टपणे मांडतोय की सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये रिक्त पदांची संख्या जर धरली तर 30 ते 40% पदं रिक्त आहेत. हॉस्पिटलचा मुद्दा मी खास करून या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो. सरकारी रुग्णालयात 30 ते 40% पदं रिक्त आहेत. संघटना म्हणून आम्ही गेली अनेक वर्ष या सातत्याने या मागणीसाठी पाठपुरावा करतो, किंबहुना संपासारखं हत्यारही उपसतो. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतली रिक्त पदं भरली जावीत, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल, कामं होतील. पण सध्या असं दिसत नाही. कुठलंही खातं घ्या, 30 ते 40% पदं आज रिक्त आहेत. अशा वेळेला 60% कर्मचारी किंवा 70% कर्मचारी 100%चा भार अशा वेळेला सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा कशा द्यायच्या? ज्या वेळेला जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर वाढत असतात त्यावेळेला तो आपलं फ्रस्ट्रेशन बाहेर जाऊन काढत नाही. नाही, याचा अर्थ असा नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये असं होत असतं. तुम्ही मॅनपॉवरचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. जयश्रीजी, तुम्ही याच्याकडे कशा पद्धतीने पाहता? हे पटतंय तुम्हाला? मॅनपॉवर क्रायसिस कुठल्या क्षेत्रामध्ये नसतं, मात्र याचा अर्थ असा नाही ना की माझ्यावर जर कामाचा भार आहे तर मी माझं बाहेर जाऊन फ्रस्ट्रेशन काढावं, सर्वसामान्य लोकांना त्रास द्यावा. वृषालीताई, या संदर्भात एक आवर्जून मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे की हॉस्पिटलमध्ये जी मारहाण होती आहे, सर्वसामान्य रुग्णांना उपचार देण्यासाठी जी हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये होणारी, डॉक्टरांना म्हणा, कर्मचाऱ्यांना म्हणा, होणारी मारहाण ही याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही. समर्थन कुठल्याच गोष्टीत, या मुद्द्याचं आम्ही समर्थन करत नाही. मात्र आजचा हा मुद्दा आहे फेरीवाल्यांचा. या संदर्भात उत्तर देताना मला एवढंच सांगावं लागेल की प्रशासन यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्या ठिकाणची रिक्त पदं, त्या ठिकाणी सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. आणि जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा दिलासा मिळेल आणि सर्वसामान्य लोकांनी याच्या संदर्भात सगळ्यांनी आवाज उठवणं आवश्यक आहे. जे अधिकृत आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा करूया. जे अनाधिकृत फेरीवाले म्हणतो त्या संदर्भात अनाधिकृत हा शब्दच मुळात व्याख्या सांगते आहे. तर अशा वेळेला अनाधिकृत लोकांना आपण कुठल्याही प्रकारचा थारा देऊ नये. आणि मी तुम्हाला अनेक उदाहरण सांगेन. बोरिवलीमध्ये कस्तूर पार्क नावाचा एक विभाग आहे, त्या ठिकाणी रेसिडेंट लोकांनी ठरवलं की फेरीवाले येऊ द्यायचे नाहीत. त्या ठिकाणी आज अनेक वर्षे एकही फेरीवाला येत नाही. अशा पद्धतीनं प्रशासनाबरोबर नागरिकांचाही सहभाग वाढावा, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे प्रसंग भविष्यामध्ये उभं राहणार. जयश्रीजी, तुम्ही कशा पद्धतीने पाहता याकडे? नाही, हे जे म्हणतायत ते
कर्मचारी संख्या कमी आहे हे बरोबर आहे, पण ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी संख्या कमी होती म्हणून प्रॉब्लेम आला नाही. तिथे त्या मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी आमचा जो तक्रार अर्ज होता तो पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात जेव्हा तक्रार अर्ज बघतात तेव्हा ते असं म्हणतात की हे काहीतरी वेगळं आहे, ही तक्रार इथे घेतली जाणार नाही. मग मला हा प्रश्न विचारायचा आहे की माझ्यासारखा सामान्य नागरिक किंवा माझ्याबरोबर जे निलेश आंबेकर होते, आम्ही कुठे जायचं आणि कुठे तक्रार करायची? हा साधा प्रश्न आहे माझा की मला जर ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात मी लेखी तक्रार तिथे घेऊन गेलेली आहे, तर इथे कर्मचारी कमी असल्याचा प्रश्न नव्हता. त्या मॅडम तिथे उपस्थित होत्या. त्यांनी तक्रार का नाही घेतली? त्यांची चौकशी होणार आहे का नाही होणार आहे? हा आमचा साधा प्रश्न आहे. तिथून आम्ही आयुक्तांकडे गेलो. आयुक्तांच्या इथे आम्हाला सांगितलं, आम्ही गेलो होतो 10 वाजता. आम्हाला सांगितलं स्टाफ 10:30 वाजता येतो, तुम्ही बसून राहा. कसं आहे, नोकरी करणारा माणूस 10:30 वाजेपर्यंत नाही बसू शकत. तुमच्याकडे स्टाफ नाही आहे, तुमची वेळापत्रक नाही, मग आम्ही काय करायचं? बरं, तिथे घेतल्यानंतर आम्ही प्रत द्यायची असते, कॉपी 2, एवढं साधी गोष्ट होती. पण DCP झोन 1 कॉपी घ्यायला तयार नाही. आम्ही परत ठाणे नगर पोलीस स्टेशनला आलो, ते कॉपी घ्यायला तयार नाही. आता ह्या सगळ्या ह्याच्यात कर्मचारी कमी हा प्रश्न कुठे येतो? म्हणजे प्रश्न एक विचारला आणि तुम्ही भलतंच काहीतरी सांगताय. कविताजी, शिवसेनेकडून वारंवार अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत, अर्ज देण्यात आले असं तुमचं म्हणणं आहे, आणि त्यावेळेला तुमचा अनुभव जो आहे तो नेमका काय राहिलेला आहे? माझं तर मत स्पष्ट आहे की फेरीवाला आणि प्रशासन हे ह्या दोघांमध्ये समन्वय आणि हे हफ्त्यांमध्ये बांधलेले आहेत. याचं आम्ही स्टिंग ऑपरेशन पण केलेलं आहे. म्हणजे दोघांमध्ये संगनमत आहे असं तुमचं म्हणणं आहे. असल्याशिवाय हे होणारच नाही. मग हे जेव्हा अधिकारी जेव्हा जातात तिथे आणि मग परत ते येऊन बसतात, हे कसं शक्य होईल? मग त्यांना अटक करून का नाही देत हे लोक? आमच्यासारख्या लोकांना तुम्ही अटक करून नेणार पोलीस स्टेशनमध्ये, आमच्यावर केस दाखल करणार, मग ह्या लोकांवरती का नाही? जयश्रीजी, या प्रश्नात अधिकारी तुम्ही म्हणलात प्रशासन आणि यांचं संगनमत आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही एक नगरसेवक निवडून देतो, वेगळ्या वेगळ्या पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, मनसेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील किंवा काँग्रेसचे असतील. मग हे आम्ही जो तिथे निवडून दिलेला असतो तो 5 वर्ष तो छानपणे बघत राहतो का? आणि मग एक दिवशी त्याला जाग येते आणि मग तो मारहाण सुरू करतो का फेरीवाल्यांना? मग ह्याच्यात काही संगनमत नसतं का? तो एकदम व्यवस्थित असतो. प्रशासन म्हणजे ते पण आले की प्रशासनामध्ये तुम्ही असं म्हणजे काय जे नगरसेवक असतील त्यांचं पण संगनमत असतं असं म्हणायचं आहे तुम्हाला? प्रशासन कोण चालवतं? नाही, मला तेच म्हणायचं आहे, म्हणजे नगरसेवकांचं पण संगनमत असतं असं साधारण म्हणतात. झालंय का? ठीक आहे, मला तेच ऐकायचं होतं. म्हणजे संगनमत कुठे ना कुठेतरी आहे आणि त्याच्यामुळेच हा त्रास जो आहे, फेरीवाल्यांचा फेरा जो आहे तो वाढत चाललेला आहे. आपल्याला ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवायची, मात्र पुन्हा एकदा वेळ झालेली, एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. प्रशासनाची जबाबदारी आहे की फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणं, मात्र तसं होताना दिसत नाहीये आणि त्याच्यामुळेच फेरीवाल्यांचं फोफावत चाललेलं आहे. त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाहीये. राजकारणी आणि नोकरशहांचं अभय आता फेरीवाल्यांना मिळतंय का, हा सुद्धा प्रश्न आहे. मला मुलानीजी यांच्याकडे जायचंय. मुलानीजी, राजकारणी आणि नोकरशहांकडून तुम्हाला अभय मिळतंय, त्याच्यामुळे अधिकृत फेरीवाल्यांसोबतच अनधिकृत फेरीवाल्यांचं सुद्धा फोफावत चाललंय. काय झालं मॅडम, परवा दिवशी जेव्हा सिव्हिलला जेव्हा धर्म अधिकारी आयवट साहेब जे ठाणे नगरचे इन्चार्ज सर्वे, ठीक आहे, त्या टायमाला हा आमचा वाद पेटला. तर त्या टायमाला ते मला काय बोलतात, आपण CPC मीटिंग करू आणि त्यानंतर आपण पार्किंग झोन आणि फेरीवाला झोन. मग अवघे एवढे सिनियर बदली झाले, सेंटर पॉईंट आहे तो. आणि आता तुम्हाला जाग आली त्याची. आणि ज्या टायमाला हरकती सूचना त्याला पण पत्र आलेला, त्यांना पण पत्र आलं, तिथं न जाता उलट आम्हाला 5 घंटे त्यांनी ताटकळून बसवलेलं आहे. मुलांची कारवाई संदर्भात तुम्हाला नोटीस आलेली होती का? नाही ना, अजिबात नाही आहे. हे 2010ला पण नाही आहे, आत्तापर्यंत पण नाही, काही नोटीस नाही, काय नाही आहे. हे सर्व नियम आहे आणि बेकायदेशीर आहे. मग आमचा फंडामेंटल राईट्स काय आहेत आमचे? का आम्ही गलिच्छ वाटायला लागलेत का त्यांना? हेच आता सिद्ध होतंय आता ह्याच्यामधनं. म्हणजे आम्हाला वापरून फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष आहात. अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या किती आहे, हा आकडा आहे का तुमच्याकडे? मी राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये त्यांना हे पण जाब विचारला, पण ते थातूर मातूर नौपाडा आणि नौपाड्या त्यानंतर अतिक्रमण म्हणजे हे टोळवाटोळी करायची. आणि राईट टू इन्फॉर्मेशनच्या घटनेला पण घाबरायचं नाही. आता परवा दिवशी बुरकुळेच्या याच्यावर सुनावणी होती दालनात काय, आणि जेव्हा त्यांच्याकडनं माहिती मागतो मी, न फेरीवाला क्षेत्र, फेरीवाला क्षेत्र, फिरता फेरीवाला क्षेत्र, पण हे माहिती देण्याला समर्थ नाही. ते बोलतात बांधकाम खात्याला आहे, ते बोलतात मग नौपाडा प्रभाग समितीला आहे. म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती जी आहे ती दिली जात नाही असं तुमचं म्हणणं आहे? आयोगाच्या दालनात आले नाही ते.
राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठच्या दालनात नाही आले, त्यांचा येतोय मामुली लिपिक, जेव्हा की त्याच्याकडे नियुक्ती पण नव्हती, जनमाहिती अधिकारी, अपिली अधिकारी. त्यानंतर थॉमस मॅडम त्यांच्यावरती रागवले आणि कोर्टाची ऑर्डरचं पण मी दाखवलं. आणि परवा दिवशी वाहतूक DCPशी गीते साहेबांशी माझी सुनावणी होती या संदर्भात. हायकोर्टचे चीफ जस्टिसला पत्र दिलं, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट क्राईमचे 1 नंबर, त्यांनी पत्र अवघ्या 8 दिवसात दखल घेतली आणि CPला पाठवलं. आणि तो पत्र जातोय कुठं? वाहतूकला. आणि जेव्हा की कायद्यामध्ये बसून जेव्हा हे गुन्हे करत असतील, स्वतः कायदा हातामध्ये घेतात काय, आणि आम्हाला गुंडागिरी करायला लावतात. म्हणजे कायद्यामध्ये बसून त्याचं ते घडवायचं आणि त्यानंतर पत्र पाठवायचं थातूर मातूर इकडं तिकडं सर्व, मग ती सर्वासर्वी. मुलानी जी, मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर तुम्ही मला काही दिलेलं नाहीये. बोला मॅडम. संघटनेचे अध्यक्ष तुम्ही आहात, अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या नेमकी किती आहे, आकडा सांगू शकाल का? ते मागितलं ना मॅडम मी, राईट टू इन्फॉर्मेशन, ते पण द्यायला तयार नाही आहेत. हा, अधिकृत फेरीवाल्यांची संख्या किती आहे? आता बघा माझ्याकडे जे आहेत ना, जसं यांच्या यादीप्रमाणे नौपाडा प्रभाग समितीचे ह्यांच्या यादी आली आमच्याकडं त्या टायमाला, 866 फेरीवाल्यांनी 900 रुपये भरून अधिकृत झालेत रजिस्ट्रेशन. हा, कुठल्या भागामध्ये? नौपाडा प्रभाग समिती हा सेंटर पॉइंट आहे एकमेव. हा, रेकॉर्ड आहे माझ्याकडे इकडं पत्र, आणि मी ते पण पत्र राज्यपालला दिलंय, मुख्यमंत्र्याला दिलंय, राज्य मानवी हक्क आयोगला दिलंय. हा, आणि पलीकडच्या 9 प्रभाग समितीची मी माहिती मागतोय, ती अजिबात मला मिळालेली नाही. न फेरीवाला क्षेत्र आणि फेरीवाला क्षेत्र कळला. मुलानी जी, तुमचा मुद्दा जो कळलेला आहे. मला निलेश आंबेकर यांच्याकडे जायचंय. निलेशजी, मुलानीजी यांचं म्हणणं तुम्ही ऐकलेलं आहे. नौपाडा भागामध्ये 866 अधिकृत फेरीवाले आहेत. अनधिकृत फेरीवाले किती, हा आकडा त्यांच्यापर्यंत त्यांना माहिती नाहीये. त्यांनी तो RTI मधून मागवलेला आहे. मात्र जर एकूण आपण पाहिलं तर आज रेल्वे स्टेशन म्हणा, बस स्टॉप म्हणा, बाहेर आपण जेव्हा पाय टाकतो तिथपासूनच फेरीवाल्यांचं क्षेत्र जे आहे ते सुरू होतं. म्हणजे रस्त्याच्या दुतर्फाच तो एक फेरीवाल्यांनी पूर्ण तो रस्ता व्यापून टाकलेला आहे. एक सर्वसामान्य माणूस म्हणून ज्या वेळेला आपण या समस्या फेस करत असतो, डोक्यामध्ये पहिला काय विचार येतो की का कारवाई होत नाहीये, आणि तुम्हाला काय वाटतं यावेळेला? याच्यामध्ये दिव्याखाली अंधार असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पालिका मुख्यालय जे आहे ते पाचपाखाडीला आहे, तिथे अनधिकृत फेरीवाले किती आहेत याचं जर सर्वेक्षण केलं तर अर्धे लोक तिथे आता अनधिकृत आहेत, हे मी ठामपणे सांगू शकतो. तुम्ही जर स्टेशन परिसरात कुणाच्या दबावामुळे कार्यवाही करताय का काय ते माहीत नाही, ते त्यांच्यामध्ये आहे. पण पालिका परिसरामध्ये जे आहे, जे रिसेंटली गेल्या 2-4 वर्षात फेरीवाल्यांचं बस्तान बसलेलं आहे, त्याच्यावर कार्यवाही कधी केली याचं उत्तर प्रशासन देऊ शकतं का? तर नाही आहे. म्हणजे कुणाच्या तरी दबावापोटी येऊन कार्यवाही केली आणि जे 15-15, 20-20 वर्ष तिथे अधिकृत असं समजूया आपण, का अनधिकृत तो परत वादाचा मुद्दा होईल, पण जे करतायत त्यांना जर हुसकावून लावलं, हे चुकीचा पायंडा पडलाय. आणि कुणाला तरी मारहाण झाली, मारहाणी कुठल्याही प्रकारे निषिद्धच आहे, पण जी झाली त्याच्यामध्ये जे अफेक्टेड लोक आहेत आणि त्याचा राग ठेवून दुसऱ्या दिवशी जी कार्यवाही झाली, त्यावेळेला कोणी असू शकतं तिथे, म्हणजे गाडी चालवणारा मी असेन, आपल्यापैकी कोणी असू शकतं. कायदा हातात घेतला गेला, हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. मला मिलिंदजी यांच्याकडे यायचं आहे. मिलिंदजी, तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं सुद्धा आहे. मुलांजी यांचं काय म्हणणं आहे, त्याच्यानंतर निलेश आंबेकर यांचं काय म्हणणं आहे. कायदा हाती कुणीच घेतला गेला नाही पाहिजे, मात्र अधिकारी वर्गाकडून तसं घेतलं जात आहे. जर म्हणजे ते म्हणतात ना, ईट का जवाब पत्थर से, म्हणजे जर सर्वसामान्य माणसाने हात उगारला तर दुसऱ्या दिवशी आयुक्त जे आहे ते रस्त्यावर उतरतात आणि सर्वसामान्यांपासून सगळ्यांना म्हणजे त्यांची अटक होते म्हणा, किंवा आणि त्यांना धरपकड केली जाते म्हणा. ते व्हिज्युअल सुद्धा आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तेही म्हणू शकत नाही की तुम्ही काहीही सांगता किंवा काही बोलता. मग जर कायदा जर सर्वांना सारखा आहे, तर मग अधिकारी वर्ग त्यापासून अलिप्त का आहे? अधिकारी वर्ग अलिप्त असण्याचं कारण नाही, अधिकारी आपलं काम करतात. एखाद्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर त्या प्रकारची भूमिका, मारहाणीचा निषेध करणं किंवा सर्वसामान्य लोकांनी त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी राहणं किंवा तिथं कुठलीही अनधिकृत गोष्ट होऊ नये याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपल्या चर्चेत वारंवार मुद्दा येतोय की एखादे फेरीवाले त्या ठिकाणी हटवले की पुन्हा दुसऱ्या दिवशी अनधिकृतवाले येऊन बसतात. या संदर्भात अधिकाऱ्यावरती जी बंधनं आहेत, मी मगाशी पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मारहाणी संदर्भात मला या ठिकाणी बोलायला बोलवलं म्हणून संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी वारंवार हे सांगतोय की सरकारी अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा कुणाची तरी मुलं आहेत, कुणाची तरी आईवडील आहेत, कुणाची तरी भाऊ बहीण आहेत. अशा संदर्भात
कायद्याचं रक्षण करत असताना, सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करत असताना त्याला जीवानिशी मारणं किंवा त्याच्या जीवाशी खेळणं या गुंड प्रवृत्तीचा अगोदर निषेध झाला पाहिजे. आणि एकूणच माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागूया ना. कधीतरी आपण एखाद्या गोष्टीच्या अनाधिकृत गोष्टीचा बाऊ करायचा आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती त्याचं सगळं खापर पडायचं, हे योग्य नाही. अधिकारी अत्यंत निष्ठेने कर्मचारी काम करतात. एखाद दुसरा चुकत असेल, मी त्याचं समर्थन चुकीचं करत नाही, पण त्याच्यावरती त्या भ्रष्ट अधिकारी किंवा एखादा कर्मचारी असेल तर त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे. माझ्याकडे शेवटची काही सेकंद राहिलेले आहेत. जयश्रीजी, सामान्यांसाठी फेरीवाले जे आहेत ते अपरिहार्य झालेले आहेत का असं वाटतंय? नाही, मला फक्त एकच मुद्दा मगाचा मांडायचा होता आणि हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा फेरीवाल्यांवरती आदल्या दिवशी कारवाई झाली तेव्हा फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यावरती हात टाकला. त्याच्यानंतर लगेच काही तासात फेरीवाल्यांना अटक केली. आज ते फेरीवाले कोठडीत आहेत. दुसऱ्या दिवशी पालिका आयुक्त ठाण्याचे संजीव जयस्वाल हे रस्त्यावर उतरले. त्यांनी पाहणी दौरा केला. अत्यंत उत्तम काम केलं त्यांनी. पण त्याच्यानंतर त्यांनी वाटेत येईल त्याला धरलं, त्याला कॉलरनी धरलं आणि त्याला धक्काबुक्की केली. एका रिक्षावाल्याला त्यांनी कॉलरनी धरलं, त्याला धक्काबुक्की केली आणि मग त्यांचे जे खाजगी त्यांनी जे सुरक्षा रक्षक स्वतःचे आणले होते त्यांनी आणि पोलिसांनी मिळून ह्या रिक्षावाल्याला मारलं. त्याच्यानंतर एक 4 चाकी होती, त्या 4 चाकीत एक 25 वर्षाचा मुलगा बसला होता. त्याला आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कॉलरला धरून, तुम्ही चित्रफित दाखवतच आहात, कॉलरला धरून त्याला ढकलत नेलं आणि पुन्हा हाच प्रकार झाला. मला विचारायचं आहे की आज जे प्रेक्षक बघताय जय महाराष्ट्र, त्यांच्यापैकी एखाद्याचा मुलगा जर तिथे असता किंवा उद्या माझा मुलगा जर तिथे असता आणि हे आयुक्त, पालिका आयुक्तांना हा कोणी अधिकार दिला की त्यांनी सामान्य माणसाची जाऊन कॉलर पकडायची, सामान्य माणसाला जाऊन मारहाण करायचं आणि त्यांचे बॉडीगार्ड ह्याच्यासाठी वापरायचे की त्यांनी रिक्षाच्या चालकाला जाऊन मारायचं आणि या मुलाला जाऊन मारायचं. मग जर फेरीवाल्यांवर कारवाई होते कारण त्यांनी अधिकाऱ्यांवर हात उठवला आणि जर फेरीवाल्यांना अटक होते तर मग पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना अटक का होत नाही? त्यांची चौकशी का केली जात नाही? त्यांच्यावर कारवाई का होत नाही? का ते पालिका आयुक्त आहे म्हणून त्यांनी रस्त्यावरनं जाताना कुणाचेही कॉलर धरावी आणि कुणालाही मारावं असा आता नवीन कायदा बनला आहे? मला ह्याचं उत्तर पाहिजे आज. मिलिंदजी, नाही, असं आहे की मारहाणीची तुम्ही सगळी प्रकरणं जर बघितली त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल की माफिया राज वाढतो आहे. आणि वाळू माफिया असू द्या, तस्कर असू द्या, कुठल्याही गोष्टी असू द्या. सोनवणे प्रकरण काय झालं? त्या सोनवणेजींना जाळण्यात आलं. अशा वेळेला कायद्यांचं संरक्षण करत असताना जे कायदा करणारे आहेत, मुद्दा सोडून नको बोलूया. आपण फेरीवाल्यांच्या विषयी चर्चा करतोय. जयश्री यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर हवंय. काही सेकंद, म्हणजे वेळ संपलेलाच आहे माझ्याकडे. बोला. मी राजीव जयस्वालचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी नाही, पण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रोहिणीताईंनी अजून एक गोष्ट सांगितली की अगोदरच्या जयश्रीताईंनी की त्यांना मारहाण झाली हे प्रकरण चुकीचं आहे ना. अगोदर त्या गोष्टीबद्दल विचार करूया. एखादा कर्मचारी अधिकारी कार्यवाही करण्यासाठी गेला असताना त्याला मारहाण होते, त्या फेरीवाल्यांना तुम्ही अटक केली आहे. त्यांच्या संदर्भातल्या त्यांच्या मारहाणीचं मी समर्थन करत नाही. फेरीवाल्यांना अटक झालेली आहे. 4 तासात फेरीवाल्यांना अटक होते. माझा प्रश्न आहे, जयस्वाल यांनी ज्यांची कॉलर धरलेली आहे त्याच्या चित्रफिती आहेत, त्यांच्यावर चौकशी कधी होणार, त्यांच्यावर कारवाई कधी होणार आणि त्यांना अटक होणार आहे की नाही आणि तुम्ही हा मुद्दा लावून धरणार आहे की नाही? हा माझा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर द्या. जयश्रीताई, मला नेहमी तुम्हाला आपल्याला एकच गोष्ट वारंवार सांगायची आहे की जयस्वालजींचं समर्थन करण्यासाठी मी इथं आलो नाही, पण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या काम करत असताना त्याला जी मारहाण होते अशा परिस्थितीत सरकारी कर्मचारी म्हणून कसं काम करायचं? एकतर यंत्रणा या ठिकाणी हाच आहे, कायदा हा सर्वांसाठी समान आहे आणि कायद्यानुसारच सर्वांनी चालावं. मग तो कायदा सर्वसामान्य माणसांना असो किंवा अधिकारी वर्गाला असो, सर्वांसाठी कायदा एकच असावा. त्यासाठी कुठल्याही प्रकारची मोजपट्टी प्रत्येकाला लावण्यात, वेगवेगळी मोजपट्टी लावण्यात येऊ नये. आम्ही प्रेक्षकांना जो प्रश्न विचारलेला होता त्याचं उत्तरात आपल्याला जाणून घ्यायचंय की फेरीवाल्यांविरोधातली कारवाई ही फक्त दाखवण्यापुरतीच आहे का? महाराष्ट्राचा कौल काय आहे पाहूयात. जनतेला काय वाटतं या कारवाई संदर्भात पाहणार आहोत. कौल महाराष्ट्राचा आपण पाहताय. या ठिकाणी 86% लोक म्हणतात की होय, फेरीवाल्यांविरोधातली कारवाई ही फक्त दाखवण्यापुरतीच आहे. प्रशासनाची जबाबदारी आहे की फेरीवाल्यांना नियंत्रणामध्ये ठेवलं गेलं पाहिजे आणि ग्राहकांशी योग्य प्रकारे वागून ग्राहकांना त्याच पद्धतीनं, म्हणजे जसं आपण एक भाऊ-बहिणीचं नातं जसं म्हणतो त्याच पद्धतीची वागणूक जी आहे ती फेरीवाल्यांकडून ग्राहकांना मिळाली पाहिजे आणि अशी कारवाई झाली तरच फेरीवाल्यांना सुद्धा कुठे ना कुठेतरी सहानुभूती मिळेल. मात्र आता झालंय असं की ही त्रस्त करणारी अपरिहार्यता झालेली आहे का असा प्रश्न पडू लागलेला आहे. तसं होऊ नये, कारण चर्चेतूनच मार्ग नेहमी जो आहे निघत असतो. वादातून, भांडणातून, मारहाणीमधून किंवा आणखीन कुठल्या वेगळ्या मार्गानं
कुठल्याही प्रकारवरचा तोडगा जो आहे तो निघत नसतो. चर्चा हा एकमेवच मार्ग त्याच्यावर आहे. एकाने दगड मारला म्हणून मी दुसऱ्या वेळेला त्याच्यावर वीट फेकून मारेल हा पर्याय असूच नये. तुम्ही सर्व मान्यवरांनी या ठिकाणी वेळ दिलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.